गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण मिनिस्ट्रल सायकल त्याचप्रमाणे रिप्रोडक्टिव्ह अँड ॲडव्हान्स्ड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ह्याचं काय करणार स्टडी करणार आहोत. आता मिनिस्ट्रल सायकल काय आहे, हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे ह्याच्या आधी आपण शिकलेलो आहोत, स्टडी केलेलं. Female reproductive system undergoes some changes and that changes are started at the time of puberty. Those changes are repeated every 28 to 30 days. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ज्यावेळेस प्युबर्टी अटेंड होते त्या प्युबर्टी एज ऑफ प्युबर्टी पासून काय होतात, रिप्रोडक्टिव्ह चेंज सायक्लिक चेंजेस होत जातात. आणि हे जे सायक्लिक चेंज आहेत हे कधी होतात तर 28 टू 13 डेजच्या इंटरवलमध्ये. आणि दिस रिपीटिव्ह चेंज इज कॉल्ड ॲज मिनिस्ट्रल सायकल. काय म्हणतो त्याला आपण, मिनिस्ट्रल सायकल म्हणतो. आणि मिनिस्ट्रल सायकल दॅट आर कंट्रोल बाय 4 हार्मोन्स. किती हार्मोननी कंट्रोल केले जाते, 4 हार्मोन्स दॅट आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, फर्स्ट वन, luteinizing hormone, estrogen and progesterone. That are the 4 hormones. आणि ह्या हार्मोन्सने काय केलं जाते, हे मिनिस्ट्रल सायकल काय केली जाते, कंट्रोल केली जाते. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता जर आपण बघितलं हे डायग्रामचा जर स्टडी केला थोडासा खाली जर बघितलं या ठिकाणी, तर one of the several follicular ovaries start developing along with oocyte present in it under the influence of follicle stimulating hormone. जर आपण बघितलं तर ह्यापैकी जे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे ह्या हार्मोनच्या प्रेझेन्समध्ये काय होत असतं तर त्या ठिकाणी ओव्हरीमध्ये सेव्हरल फॉलिकल्स काय होतात, दे आर स्टार्ट डेव्हलपिंग. सेव्हरल फॉलिकल्स काय होतात ओव्हरीमध्ये स्टार्ट डेव्हलपिंग अलॉंग विथ oocyte प्रेझेंट इन. त्याच्यामध्ये काय असणार आहे, oocyte प्रेझेंट असणार आहे. आणि हे जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे, डेव्हलपिंग फॉलिकल काय सिक्रेट करतात तर हार्मोन इस्ट्रोजन. कुठला हार्मोन, इस्ट्रोजन. आणि त्याच वेळेस काय होतं, एंडोमेट्रियम ऑफ द इटेरस, इटेरसचा जो एंडोमेट्रियम आहे हा एंडोमेट्रियम काय होतं या ठिकाणी डेव्हलप होतं ड्युरिंग फर्स्ट सायकल ऑर रिजनरेशन. म्हणजेच काय, फर्स्ट सायकल ज्यावेळेस फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय होतं त्या ठिकाणी इस्ट्रोजन काय होणार या ठिकाणी सिक्रीट झाल्यानंतर ना, इस्ट्रोजन फॉलिकल जे डेव्हलपिंग फॉलिकल आहेत काय सिक्रीट करतात, इस्ट्रोजन. इस्ट्रोजन सिक्रीट झाल्यानंतर ना काय होतं या ठिकाणी एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट डेव्हलपिंग ड्युरिंग फर्स्ट सायकल. फर्स्ट मिनिस्ट्रल सायकलच्या वेळेस काय होतं, हे एंडोमेट्रियम काय होत असतं, स्टार्ट डेव्हलपिंग किंवा रिजनरेट. हे एंडोमेट्रियम युटेरसचं एंडोमेट्रियम काय दॅट आर द वॉल ऑफ युटेरस. आणि किंवा रिजनरेट ड्युरिंग सबसिक्वेंट सायकल अंडर द इफेक्ट ऑफ कुठला हार्मोन, इस्ट्रोजन. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न होतो की इस्ट्रोजनचं फंक्शन काय आहे, तर it useful for helpful for किंवा it start the development of uterus, endometrium of uterus किंवा रिजनरेशन ऑफ काय एंडोमेट्रियम ऑफ युटेरस सायकलच्या वेळेस. त्यानंतर ना डेव्हलपिंग फॉलिकल्स कंप्लीट इट्स डेव्हलपमेंट. त्यानंतर काय होतं, हा डेव्हलपिंग फॉलिकल जो आहे हा डेव्हलपिंग फॉलिकल्स काय होतं, कंप्लीट डेव्हलपमेंट होतं आणि दॅट आर बस्ट. आणि परत काय होतं, हा फॉलिकल जो आहे हा डेव्हलपिंग काय होणार, बस्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड त्या ठिकाणी काय होतं, रिलीज ऑफ काय oocytes. बस्ट कधी होणार आहे, ज्यावेळेस ल्युटिनायझिंग हार्मोनचं प्रमाण काय असणार या ठिकाणी जास्त असणार आहे त्यावेळेस हा
हा डेव्हलप्ड झालेला फॉलिकल आहे तो काय होईल, बस्ट होईल आणि त्याच्यातून काय होणार आहे, oocyte रिलीज होईल आणि दिस इज कॉल्ड एज काय, ओव्ह्युलेशन. आणि ही जी प्रोसेस आहे ह्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज काय, ओव्ह्युलेशन. तर ओव्ह्युलेशनची साधी सोपी डेफिनेशन जर बघितली आपण तर रिलीज ऑफ ओव्हम फ्रॉम ग्राफियन फॉलिकल इज कॉल्ड एज काय, ओव्ह्युलेशन. रिलीज ऑफ काय, ओव्हम ऑर एग्स कोणापासून, डेव्हलपिंग किंवा ग्राफियन फॉलिकल किंवा ह्या ग्राफियन फॉलिकल पासून काय होत असतं, हे कोण रिलीज होत असतं तर ओव्हम किंवा एग्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ काय, ल्युटिनायझिंग हार्मोन इज कॉल्ड काय, ओव्ह्युलेशन. आफ्टर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर ना रिमेनिंग टिश्यू जो आहे बस्ट झालेला फॉलिकल, ज्या ग्राफियन फॉलिकलचा जो राहिलेला टिश्यू आहे दॅट चेंजेस इनटू काय, कार्पस ल्युटियम. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं हे काय, कार्पस ल्युटियम आहे. आता हे कार्पस ल्युटियम काय करतं, इट सिक्रीट द हार्मोन कुठलं, प्रोजेस्टेरॉन. कुठलं हार्मोन सिक्रेट करतं तर प्रोजेस्टेरॉन. आणि एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ काय, प्रोजेस्टेरॉन. आणि हे प्रोजेस्टेरॉन जे आहे, हे प्रोजेस्टेरॉन असल्यामुळे त्या ठिकाणी सिक्रेट झाल्यामुळं एंडोमेट्रियल ग्लँड कुठं असतात, एंडोमेट्रियममध्ये असतात. आणि ते सिक्रेट देअर सिक्रेशन, त्यांच्यापासून जे सिक्रेशन आहे ते काय करतात, सिक्रेट करतात. नाव एंडोमेट्रियम इज रेडी फॉर काय, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. आणि आता आपण एंडोमेट्रियमला काय करू शकतो तर एंडोमेट्रियममध्ये हा एम्ब्रिओ काय होऊ शकतो, त्या ठिकाणी इम्प्लांट होऊ शकतो. अशा प्रकारे थोडक्यामध्ये हे मिनिस्ट्रल सायकलमधून जे हार्मोन्स जे आहेत हे हार्मोन्सचे फंक्शन आहेत. पहिलं हार्मोन होतं काय, कुठलं हार्मोन होतं तर पहिलं हार्मोन कुठलं होतं तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग आणि हार्मोन काय करतं या ठिकाणी तर आपण बघितलं या ठिकाणी हे काय, स्टिम्युलेट द डेव्हलपमेंट ऑफ काय, फॉलिकल. आणि हे जे डेव्हलपिंग फॉलिकल काय करतं, इस्ट्रोजन सिक्रेट करतं. एंडोमेट्रियम ऑफ इटेरस स्टार्ट डेव्हलप, एंडोमेट्रियम ऑफ इटेरस डेव्हलप करण्याचं काम कोण करतं तर इस्ट्रोजन करत असतं. आणि ल्युटिनायझिंग हार्मोन दॅट आर हेल्पफुल फॉर काय, ओव्ह्युलेशन. आणि प्रोजेस्टेरॉन कोण कोणापासून सिक्रेट होत असतं, कार्पस ल्युटियम. आणि दे आर इफेक्ट ऑन कोणावरती, एंडोमेट्रियल ग्लँड टू सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ काय, प्रोजेस्टेरॉन. आणि अशा प्रकारे एंडोमेट्रियम दॅट आर रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ काय, एम्ब्रिओ. इफ द oocyte इज नॉट फर्टिलाइज विदिन द 24 hours. बघा आता oocyte जे आहे, जे रिलीज झालेलं एग्ज आहे, हे जर 24 hours जर फर्टिलाइज झालं नाही, कार्पस ल्युटियम काय बिकम्स इनॅक्टिव्ह होत. 24 तासामध्ये oocyte रिलीज झाल्यापासून फर्टिलायझेशन जर झालं नाही, कार्पस ल्युटियम काय होतं, इनॅक्टिव्ह होतं आणि ट्रान्सफॉर्म इंटू काय, कार्पस अल्बिकन्समध्ये. कशामध्ये रूपांतर होतं त्याचं, कार्पस अल्बिकन्समध्ये. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप कम्प्लिटली. का, प्रोजेस्टेरॉनचं कार्पस ल्युटियम काय करत असतं, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत असतं. कार्पस ल्युटियमच काय होतं, इनॅक्टिव्ह होतं, त्याचं रूपांतर कार्पस अल्बिकन्समध्ये होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं तर जे दोन हार्मोन आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काय होत असतं, स्टॉप होत असतं. आता इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आपल्याला माहित आहे ते दॅट आर रिलेटेड टू काय, एंडोमेट्रियम. जो इनर मोस्ट लेअर ऑफ युटेरस आहे त्याच्या रिलेटेड कुठले हार्मोन आहेत तर एस्ट्रोजन आणि काय, प्रोजेस्टेरॉन. आता एंडोमेट्रियम त्या ठिकाणी काय, स्टार्ट टू डिजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दोज टू हार्मोन. एंडोमेट्रियम काय होतं, डिजनरेट होतं. कधी होतं, ज्यावेळेस हे दोन्ही हार्मोन्स त्या ठिकाणी नसतील, इन द ॲब्सेन्स ऑफ बोथ हार्मोन, इस्ट्रोजन आणि काय, प्रोजेस्टेरॉन, ह्या दोन्ही हार्मोनच्या ॲब्सेन्समध्ये डिजनरेशन होतं. आणि टिश्यू ऑफ डिजनरेटेड एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलायझड एग्स हे काय होतं, डिस्चार्ज आउट थ्रू व्हाजायना. डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अनफर्टिलाइज्ड ओव्हम हे काय, डिस्चार्ज आउट थ्रू द
व्हाजायना आणि दिस अकंपनीड विथ काय कंटिन्युअस ब्रीडिंग ॲनिमल्स. आणि हे जे कोणामध्ये होतं फक्त कंटिन्युअस ब्रीडिंग ॲनिमल. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ब्रीडिंगमधले जर पॅटर्न बघितले तर कंटिन्युअस सिजनल ब्रीडिंगचे पॅटर्न आहेत. सिजनल ब्रीडिंग म्हणजे काय तर ठराविक कालावधीमध्येच काय करू शकतात ते ब्रीड करू शकतात ॲनिमल. फॉर एक्झाम्पल काऊ असेल, बफेलो असेल, गोट असेल, सीप असेल, हे काय करतात ठराविक पिरियडमध्ये काय होत असतं त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. परंतु जे प्रायमेट्स आहेत हे काय कंटिन्युअस ब्रीडर आहेत इन्क्लुडिंग ह्युमन बिईंग. ते कंटिन्युअसली कधीही थ्रूआउट द इयर हे करतात. आणि ब्रीडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली जे आहे आता हे जे आहे कंटिन्युअस ब्रीडरमध्ये काय होत असते हे मिनिस्ट्रल सायकल होत असते. आणि मिनिस्ट्रल सायकलमध्ये काय होतं तर ब्रीडिंग होतं म्हणजे कंटिन्युअस ब्रीडिंग होतं. आणि हे ब्रीडिंग अप्रॉक्सिमेटली किती 5 days असतं. दॅट इज कॉल्ड काय मिनिस्ट्रुलेशन. आणि ह्याला आपण काय म्हणतो मिनिस्ट्रुलेशन. अनलेस द ओसाइट फर्टिलायझर अँड एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. अनलेस हे कुठपर्यंत होत असतं तर ज्यावेळेस ओसाइट इज फर्टिलायझड अँड एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. जरी ओसाइट फर्टिलायझेशन झालं परंतु एम्ब्रिओचं प्लांटेशन झालं नाही, इम्प्लांटेशन झालं नाही, तर ही प्रोसेस काय होणार आहे रिपीट होणार आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी प्रेग्नन्सी ऑकर होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस काय होत असते. इफ द एम्ब्रिओ इम्प्लांटेड, हा जो तयार झालेला एम्ब्रिओ त्या ठिकाणी इम्प्लांट झालेला आहे इकडं इटेरसमध्ये, दिस सायकल इज टेम्पररी स्टॉप. ही जी सायकल आहे काय होते टेम्पररी काय होते स्टॉप होते. परमनंट स्टॉप होते का तर नाही, तर काय होते हे टेम्पररी काय होते स्टॉप होते. तेवढ्या कालावधीसाठी जो गस्टेशन पिरियड आहे किती 9 monthsचा, तेवढ्या कालावधीसाठी काय होत असते ही स्टॉप होत असते. आणि आफ्टर दॅट काय पार्च्युरेशन अँड देअर आफ्टर द ब्रेस्ट फिडिंग. पार्च्युरेशन आणि काय परत ब्रेस्ट फिडिंग. आता मिनिस्ट्रल सायकल आहे जे आहे सायकल इज नॅचरल प्रोसेस अँड वुमेन एक्सपिरियन्स सेव्हरल पेन ड्युरिंग दिस पिरियड. आणि ह्या मिनिस्ट्रल सायकलमध्ये ही काय नॅचरल प्रोसेस आहे आणि मिनिस्ट्रल सायकल ऑकर झाली त्या वुमनमध्ये सेव्हरल पेन काय करते ते त्याच्यामध्ये ड्युरिंग दिस पिरियड काय होत असतं त्या वुमेनला काय एक्सपिरियन्स येत असतं कसं सेव्हरल पेनचं. सिव्हिअर विकनेस आणि फेल ड्यू टू काय हेवी ब्लिडिंग. त्या ठिकाणी ब्लड लॉस झाल्यामुळे काय होणार आहे त्या ठिकाणी त्या वुमनमध्ये विकनेससुद्धा काय होऊ शकतं जास्त येऊ शकतं. देर इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग द ओव्हरऑल पिरियड. आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हाय ब्लिडिंग होत असतं त्यावेळेस काय होऊ शकतं इन्फेक्शनची काय एखादा दुसरा आजार त्या ठिकाणी काय होऊ शकतो त्या फिमेलला. ओव्हरऑल पिरियडमध्ये इन्फेक्शन जर हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन जर झालं किंवा सिव्हिअर ब्लिडिंग झालं तर दुसरा कुठला तरी आजार ह्याला होऊ शकतो. ड्यू टू ऑल सच रिजन देर इज नीड टू रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. आणि हा जो पिरियड आहे ह्याच्यामध्ये ह्या मिनिस्ट्रल पिरियडमध्ये दॅट वुमेन रिक्वायर्ड टू रेस्ट, नीड टू रेस्ट. त्या वुमेनला काय पाहिजे रेस्ट पाहिजे आणि स्पेशल पर्सनल हायजीन पण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे त्या वुमेनने मेंटेन करायला पाहिजे. अशा प्रकारचं मिनिस्ट्रल सायकल. आता रिप्रोडक्शन इन मॉडर्न टेक्नॉलॉजी आपल्याला बघायचं. आपण समाजामध्ये फिरत असताना आपल्याला काय होत असतं की अनेक असे काय दिसतात तर मॉडर्न अनेक असे कपल्स दिसतात. दे आर नॉट एबल टू रिप्रोड्यूस, म्हणजे त्यांना काय होत नाही मूल होत नाही असे अनेक जण आपल्याला दिसतात. त्यासाठी हा रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी काय आहे हे आपल्याला शिकायचं आहे. मेनी कपल्स जे आहेत दे आर डू नॉट हॅव चाइल्ड ड्यू टू व्हेरियस रिझन. त्याच्यामध्ये अनेक रिझन आहेत त्याच्यामुळे यांना काय होत नाही मुलं होत नाहीत. इन केस ऑफ वुमन त्या ठिकाणी जर बघितलं तर इन केस ऑफ ही कुठली कारणं आहेत वुमनमध्ये जर बघितलं आपण तर काय इरेग्युलेटरी इन द मिनिस्ट्रल सायकल. मिनिस्ट्रल सायकलचा जो कालखंड आहे 28 days हा रेग्युलर मिनिस्ट्रल सायकलमध्ये काय मिनिस्ट्रल सायकल त्यांना येत नसेल. डिफिकल्टी इन ओसाइट प्रोडक्शन असेल, ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट असेल. आता डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन म्हणजे ओसाइट प्रोड्यूस होत नसेल किंवा ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट
त्या ओव्हिडक्ट काय होत नसेल त्या ठिकाणी ब्लॉक झालेले असेल तर त्या ठिकाणी जो ओव्हम आहे तो काय होणार नाही, पुढे पास होणार नाही. डिफिकल्टी इन द इम्प्लांटेशन इन द युटेरस, काय काय फिमेलमध्ये काय होतं, हे सगळ्या प्रोसेस होतात, परंतु त्यांचं जे तयार झालेला जो एम्ब्रिओ आहे, फॉर्म झालेला एम्ब्रिओ आहे, तो युटेरसमध्ये त्याचं इम्प्लांटेशन होत नाही. त्याच्यामुळे सुद्धा काय होत नाही, त्या फिमेलमध्ये काय होत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही. मेनी अदर रिझन्स ह्याच्यासाठी आहेत, परंतु हे मेन आहेत. काय, इरेग्युलेटरीज इन द मिनिस्ट्रल सायकल, डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन, ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट अँड डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन ऑफ युटेरस. हे झालं फिमेलमध्ये. मेलमध्ये काय असेल तर ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन द सिमेन. जर तो मेल स्पर्म जर प्रोड्यूस करू शकत नसेल तरी त्या ठिकाणी काय होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही. स्लो मुवमेंट ऑफ स्पर्मची मुवमेंट त्या ठिकाणी स्लो असेल तरी सुद्धा काय होणार नाही, फर्टिलायझेशन होत नाही. एनामोलीज इन द स्पर्म आर द रिझन इन केस ऑफ काय, मेलमधले हे काही केस आहेत. बट आत्ता जी टेक्निक आहे लाईक कुठलं आहे तर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, स्पर्म बँक असेल किंवा सरोगेसी असेल, हे जे आहेत ह्याच्यावरून आपल्याला काय होऊ शकतं तर हे जे प्रॉब्लेम आहेत हे काही सॉल्व करू शकतो आपण. हा जो प्रॉब्लेम आहे काय सॉल्व करू शकतो. पहिलं जे आहे काय, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट टेस्ट ट्यूब अँड एम्ब्रिओ जो तयार झालेला आहे तो कुठं ट्रान्सप्लांट केला जातो तर युटेरस ऑफ वुमेन ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. तुम्ही टी व्हीला बऱ्याच वेळेला IVF बेबी आपण म्हणतो, हे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन त्याचं लॉंग फॉर्म आहे. हे बऱ्याच वेळेला तुम्ही ह्याच्यावरती टी व्हीवरती डिस्कशन सुद्धा बघितलं. म्हणजे ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन कुठे केलं जातं तर टेस्ट ट्यूबमध्ये, टेस्ट ट्यूब बेबी. थोडक्यामध्ये ह्याला अबाउट द टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब बेबी काय म्हणतो आपण ह्याला, कारण फर्टिलायझेशन जे फर्स्ट लाईफ जे आहे ह्यांचं जे तयार होतं हे कुठं असतं तर कुठं तयार होतं तर टेस्ट ट्यूबमध्ये होते. आणि त्यानंतर हा जो एम्ब्रिओ तयार झालेला आहे टेस्ट ट्यूबमध्ये दॅट आर इनप्लांटेड, हा परत कुठं ट्रान्सफर केला जातो तर युटेरस ऑफ वुमेन ॲट ॲप्रोप्रिएट ॲप्रोप्रिएट टाईमलाच तो काय ट्रान्सफर केलं होतं. हे जे टेक्निक आहे IVF, हे टेक्निक कधी यूज केलं जातं तर प्रॉब्लेम लाईक जे आहेत दॅट कधी यूज केलं जातं तर चाइल्डलेस कपल, ज्या जोडप्यांना, ज्या कपलला काय नाही तर मुलं नाहीत ह्यांच्यामध्ये काय केलं जातं, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन केलं जातं. प्रॉब्लेम लाईक काय, लेस स्पर्म काउंट असेल, ऑब्स्टॅकल इन ओव्हिडक्ट असेल, ह्यावेळेस काय केलं जातं, हा टेस्ट ट्यूब बेबीचा तंत्रज्ञान जे आहे त्यासाठी अपत्य प्राप्ती म्हणतो आपण, म्हणजे काय चाइल्ड प्रोडक्शनसाठी काय केलं जातं, हे केलं जातं. पुढचं जे आहे काय सरोगेसी. सरोगेसी मदर जे आहे ह्याच्यामध्ये इन जनरल जर वुमन, एक जर माता जर ते दॅट आर नॉट एबल टू प्रोड्यूस चाइल्ड, देन प्रॉब्लेम असेल त्याचे प्रॉब्लेम ॲज रिलेटेड इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ in uterus, that such women can be helped with the modern remedical technique called काय surrogacy. आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीने आपण काय करू शकतो, ह्या बाळोत्री सरोगेटी म्हणजे सरोगेसी मदरचे आपण काय करू शकतो, वापर करू शकतो. म्हणजेच काय त्या ठिकाणी तर भाडोत्री मदर आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो तेवढ्या पिरियडसाठी. इन दिस टेक्निक काय केलं जातं, oocyte इज कलेक्टेड फ्रॉम ओव्हरी, ओव्हरीपासून oocyte काय केले जाते, कलेक्ट केले जाते. कोणा ऑफ द ओव्हन हॅव्हिंग प्रॉब्लेम इन द इम्प्लांटेशन इन द युटेरस. आणि युटेरसमध्ये ज्या वुमेनचा प्रॉब्लेम आहे, इम्प्लांटेशन होत नसेल, त्यांच्यापासून काय केलं जातं, त्या मदरपासून काय केलं जातं, oocyte कलेक्ट केली जाते आणि त्याचं फर्टिलायझेशन कलेक्ट करून oocyte इज फर्टिलाइज इन टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ स्पर्म कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. आणि ते कलेक्ट करून ओव्हम कलेक्ट करून त्याच्याबरोबर काय फर्टिलाइज केलं जातं. त्या स्त्रीच्या काय हजबंडपासून काय केलं जातं, स्पर्म कलेक्ट केले जातात आणि त्यांचं फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. नाव फर्टिलाइज्ड एम्ब्रिओ म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय तयार होणार, त्या ठिकाणी एम्ब्रिओ फॉर्म होईल. एम्ब्रिओ फॉर्म सच फर्टिलायझेशन
that are implanted in the uterus of some other woman having काय नॉर्मल युटेरस. आणि जी दुसरी जी वुमन आहे त्याचं काय युटेरस जे नॉर्मल आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं इम्प्लांटेशन केलं जातं. आणि सच वुमेन इन हुज युटेरस एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड म्हणजे अशी वुमन की ज्याच्यामध्ये एम्ब्रिओचं काय केलेलं आहे इम्प्लांटेशन केलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण कॉल काय सरोगेट मदर. काय म्हणतो आपण त्याला सरोगेट मदर म्हणतो. नाव द स्पर्म बँक त्यालाच आपण काय म्हणतो सिमेन बँक. व्हेरियस प्रॉब्लेम जे आहेत हे स्पर्म प्रोडक्शनसाठी आपण अबो मेन्शन केलेलं इन केस ऑफ मॅन वेगवेगळे आहेत. लेस स्पर्म काउंट असेल किंवा अजून काय असेल तर सो द चिल्ड्रन इन केस ऑफ सच कपल न्यू कॉन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड. म्हणजे जसं ब्लड बँक असते तसंच काय असणार आहे स्पर्म बँक असणार. कन्सेप्ट सिमिलर टू काय ब्लड बँक. Semen ejaculated by the desired male is collected after through the physical and mechanical checkup and stored in the sperm bank. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं सिमेन जे आहेत इजॅक्युलेटेड बाय डिझायर्ड मेनपासून काय केलं जातं सिमेन कलेक्ट केलं जातं. हे कलेक्टेड कसं केलं जातं बाय थ्रू द फिजिकल किंवा मेडिकल चेकअप. आणि ते जे आहे स्पर्म दॅट आर स्टोर्ड इन द कशामध्ये स्टोअर केलं जातं तर स्पर्म बँकमध्ये काय केलं जातं हे स्टोअर केलं जातं. आणि ज्यावेळेस देर इज रिक्वायरमेंट ऑफ स्पर्म सच फॉर्म नीडफुल कपलला जर त्याची आवश्यकता असेल म्हणजे दॅट पर्सन आर डू नॉट एबल टू प्रोड्यूस स्पर्म देन दॅट स्पर्म आर युटिलाइज्ड बाय IVF टेक्निक. त्या ठिकाणी कुठलं टेक्निक वापरलं जातं तर IVF टेक्निक वापरून जे सिमेन त्या स्पर्म बँकमधलं सिमेन कुठल्या टेक्निकसाठी वापरतो आपण IVF. रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ काय सेम वुमन. त्या वुमनच्या युटेरसमध्ये काय केलं जातं आपण इम्प्लांटेड केलं जातं. इम्प्लांटेशन म्हणजे काय प्रत्यारोपण आपण म्हणतो त्याला. आणि कायद्यानुसार लॉनुसार नेम ऑफ सिमेन डोनर इज स्ट्रिक्टली कीप्ड सिक्रेट. आणि लॉनुसार हे जे सिमेन जो देणारा दाता आहे त्याचं नाव जे आहे हे काय केलं जातं तर सिक्रेट ठेवलं जातं. ते ओपन केलं जात नाही. अशा प्रकारचं स्पर्म. पुढचा पॉईंट कुठला ट्विन्स. ट्विन्स म्हणजे काय तर जुळे. आपण बरेच जुळे बघितलेले आहेत. काही जुळे एकसारखे दिसतात काही जुळे एकसारखे भिन्न दिसतात तर काही जुळे एक मेल असतं आणि एक फिमेल असतं. ते एकाला ताप आला दुसऱ्याला येतो असं काय होत नाही जुळ्यामध्ये. टू एम्ब्रिओ डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस दस द टू ऑफस्प्रिंग आर काय डिराइव्ड सायमल्टेनियसली. आता युटेरस एकच ह्याच्यामध्ये काय असतं ट्यून ज्यावेळेस कधी जन्माला येतात ज्यावेळेस ते युटेरस काय असतं एकच असतं. परंतु त्या गर्भाशयामध्ये युटेरसमध्ये किती बाळ जे आहे ट्विन्स डेव्हलप दोन ऑफस्प्रिंग काय होतात सायमल्टेनियसली काय होत असतं त्यांची डेव्हलपमेंट असते. सच ऑफस्प्रिंग इज कॉल्ड काय ट्विन्स. आणि एकाच गर्भाशयामध्ये जे दोन भ्रूण वाढतात किंवा दोन एम्ब्रिओ काय होत असतात वाढत असतात ह्याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज ट्विन्स. जर आपण समाजामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी अनेक कपल्सला ट्विन्स आहेत. आणि ट्विन्सचे जे टाईप आहेत हे काय दोन प्रकारचे आहेत मोनोझायगॉटिक आणि डायझायगॉटिक टाईप. मोनोझायगॉटिक आणि कुठले डायझायगॉटिक ट्विन्स. मोनोझायगॉटिक ट्विन कुठले दे आर फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. कुणापासून तयार होतात ते सिंगल एम्ब्रिओपासून तयार होतात. आणि कधी तयार होतात ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणजे विदिन द 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन अर्ली पिरियड. त्या ठिकाणी काय होतं सेल ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवाइड इंटू काय टू ग्रुप. हे एम्ब्रिओ काय होतात डिवाइड इंटू काय टू ग्रुप आणि दॅट आर द बोथ ट्विन्स जे आहेत ते काय असतात आयडेंटिकल असतात. दुसरा जो प्रकार आहे म्हणजे झायगोट काय होतं डिवाइड होतं आणि त्याच्यापासून काय दोन ट्विन्स काय होत असतात दोन एम्ब्रिओ तयार होतात. पुढचा जो काय टू ग्रुप डेव्हलप ॲज टू सेपरेट एम्ब्रिओ.
आणि two groups develop two separate embryo and thus monozygotic twins are formed. Such twins are genetically exactly similar to each other. हे जे monozygotic twins आहेत हे genetically exactly similar to each other. Due to these twins appears and their gender is also same. आणि ह्यांचे जे आहे हे काय असतात मोनोझायगोटिक ट्विन जे आहेत हे काय असतात त्यांचे जेंडर्स आयदर सेम ते काय असतात बोथ आर काय सेम असतात. म्हणजे एक तर ते काय असतील मुलं असतील किंवा त्या काय असतील गर्ल असतील एक आयदर दे बेबी ऑर गर्ल. हे जेनेटिकली एक्झॅक्ट सिमिलर एकाच झायगोटपासून तयार झालेले असतात एम्ब्रिओपासून. त्याच्यामुळे काय असतात हे genetically similar to each other and due to this twins are exactly similar in their appearance and their gender also is same, either both of them are male or both are female. जे मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत इफ द एम्ब्रियोनल सेल डिवाइड इनटू टू ग्रुप्स ऑफ 8 days आफ्टर ऑफ झायगोट फॉर्मेशन. 8 days आफ्टर जे आहेत हे मोनोझायगोटिक ट्विन जर फॉर्मेशन झालं देअर इज हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ को-जॉइंट ट्यून किंवा सिमनेस ट्यून्स. ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्यांचे जे बॉडी पार्ट आहेत हे काय झालेले असतात सम पार्ट ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर. म्हणजे हाताला हात जोडणं असेल किंवा पायाला पाय जोडणं असेल हे बॉडी पार्ट काय झालेले असतात एकमेकाला काय झालेले असतात जॉईंट झालेले असतात. आणि किंवा ह्यांच्यामध्ये काय असतं तर सम ऑर्गन आर काय कॉमन इन सच ट्यून. आणि ह्या ट्यूनमध्ये काय असतं तर काही ऑर्गन काय असतात कॉमन असतात. Occasionally two site released occasionally कधीतरी काय होत असतं या ठिकाणी थ्रू oocyte काय होत असतात ओव्हरीमधून रिलीज होत असतात वुमन बोथ oocytes that are fertilized by separate sperm. thus the two zygote या ठिकाणी काय होत असतात तयार होत असतात. किती झायगोट तयार होतात टू झायगोट्स. टू embryo are formed. From those two zygotes, both embryos separately implanted into the uterus. आणि हे जे दोन एम्ब्रिओ तयार झालेले आहेत आणि हे दोन्ही एम्ब्रिओ सेपरेटली काय इम्प्लांट होतात कशामध्ये युटेरसमध्ये आणि दॅट कंडिशन इज कॉल्ड एज काय डायझायगोटिक ट्विन. आणि डिलिव्हर्ड आफ्टर कम्प्लीट डेव्हलपमेंट. आणि डिलिव्हरी कधी होणार आहे तर आफ्टर कम्प्लीट डेव्हलपमेंट. सच ट्विन आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी डिफरंट इन जनरल. आणि हे जे ट्विन्स आहेत हे काय असतात जेनेटिकली काय असतात हे डिफरंट असतात एकमेकापेक्षा वेगळे असतात. हे कुठले आहेत तर डायझायगोटिक ट्विन्स. आता शेवटचा जो पॉईंट आहे कुठला तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ह्याच्यामध्ये जर आपण आरोग्य कोणाला म्हणायचं हेल्थ कोणाला म्हणायचे तर पर्सन स्टेट ऑफ बिईंग फिजिकल मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस. त्या पर्सनमध्ये काय असणार सोशल फिजिकल मेंटल हे काय असतं पर्सन जो स्ट्रॉंग असेल त्याला काय म्हणतो आपण हेल्दी पर्सन म्हणतो. इन आवर कंट्री जर आपण बघितलं लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. जर आपल्या देशामध्ये इतर देशाची तुलना जर बघितलं तर लैंगिक शिक्षण असेल किंवा लैंगिक आरोग्य ह्याविषयी आपल्याला काय फारशी माहिती नाही आहे. आणि हे कशामुळे झालेलं आहे तर हे जे माहिती नसलं तर सोशल कस्टम असेल ट्रॅडिशनल असेल इलिटरेसी असेल शेनेस असेल ह्याच्यामुळं काय होत असतं आपल्याला हे सगळं दिसून येतं की आपल्यामध्ये स्पेशली जे आपण बघतो की ट्रॅडिशनल इलिटरेसी असेल किंवा सोशल कस्टम्स असेल ह्याच्यामुळं आपल्यामध्ये लैंगिक अवेअरनेस ही जास्त नाही. आणि दॅट आर इन डिफरन्स टुवर्ड द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ काय वुमन. वुमनच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती काय आरोग्यविषयी काय असतात
समस्या असतात ती जी मेन आहे ती मेन्स्ट्रुअल सायकलच्या रिलेटेड आहे. रिप्रोडक्टिव्ह ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमेन आणि त्याच्यातली मेन कुठली रिप्रोडक्टिव्ह सायकल. याच्यातून लॉस ऑफ ब्लड काय होत असतं, कधी जास्त होत असतं, कधी कमी होत असतं. आणि नाव डे वुमेन आर वर्किंग ॲज अ पार ऑफ मेन. आणि आता जर आपण बघितलं तर वुमेन जे आहे ह्या माणसाच्या बरोबरीने काम करत आहेत, परंतु किंबहुना माणसापेक्षा पुढे जाऊन ते काम करत आहेत. ड्यू टू दिस हॅव टू स्टे आउटडोअर and need to maintain clean time to time. आणि ह्याच्यामुळं ड्यू टू दिस वी हॅव स्टे आउटडोअर फॉर काय होली डेज. आणि ब्लिडिंग ऑकर ड्युरिंग मिनिस्ट्रल सायकल. आणि मिनिस्ट्रल सायकलमध्ये काय होत असतं, हे ब्लिडिंग ऑकर होत असतं. ड्यू टू दिस प्रायव्हेट ऑर्गन जे आहे जेनायटेलिया नीड टू बी मेंटेन क्लीन टाइम टू टाइम, अदरवाईज प्रॉब्लेम रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. आणि जर आपण जेनायटल ऑर्गन जर क्लिअर ठेवले नाहीत, क्लीन ठेवले नाहीत, तर प्रॉब्लेम रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन त्या ठिकाणी काय होणार आहेत, ऑकर होणार आहेत. आणि हे जे प्रॉब्लेम आहेत, डिफरंट टाईपचे जे डिसीज आहेत हे काय होतात ह्याच्यामध्ये होत असतात. हे डिसीजचा पार्ट आपला म्हणजे अरायजेस फ्रॉम द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. जे प्रॉब्लेम्स आहेत ह्या प्रॉब्लेम्सचा आपण काय करणार आहेत, सेपरेट स्टडी करणार आहेत. आणि इसेन्शियल टू मेंटेन क्लीननेस ऑफ देअर जेनायटल ऑर्गन. आणि त्या ठिकाणी जर आपल्याला हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉब्लेम जर यायचे नसतील तर आपल्याला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ह्याचं काय करायला पाहिजे, क्लीन काय करायला पाहिजेत, ते जेनायटल ऑर्गन आपल्याला व्यवस्थित ठेवायला पाहिजेत. अशा प्रकारे हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ